पहिलं प्रेम भाग 4 मराठी कथा. गजा आंघोळ करून आला होता. त्याच्या अंगावर फक्त एक पांढरा टॉवेल गुंडाळलेला होता आणि त्याच्या ओल्या शरीरावरून पाण्याचे थेंब खाली ओघळत होते. त्याचे पिळदार स्नायू त्या मंद प्रकाशात चमकत होते. स्वाती तिथेच उभी राहून त्याच्या त्या रांगड्या रूपाकडे एकटक बघत होती. गजाच्या शरीराची ती ताकद पाहून स्वातीला पुन्हा एकदा त्याच्याबद्दल कमालीची ओढ वाटू लागली. गजा आरशासमोर उभा राहून आपले ओले केस पुसत होता. स्वाती हळूच त्याच्या मागे आली. तिने कोणताही विचार न करता ते कापड एका झटक्यात ओढलं. अचानक घडलेल्या त्या प्रकारामुळे गजा चक्रावला, पण स्वातीची नजर मात्र त्याच्या त्या कणखर शरीरावर आणि ताठर मनावर खिळली होती. गजाचे ते रूप पाहून स्वातीच्या काळजाचा ठोका चुकला. तिला आता स्वतःवर ताबा ठेवणं अशक्य झालं होतं. महिनाभर ज्या वेळेची ती वाट पाहत होती तो क्षण आता तिच्या अगदी जवळ आला होता. गजाच्या शरीरात जणू रक्ताचा वेग वाढला होता. स्वातीचा तो जवळीक स्वातीशी तो जवळीक साधण्याचा प्रयत्न आणि तिची ती नजर गजाचा ताबा मिळवत होती. गजा एक मुरलेला गुंड होता. त्याने अनेक संकटातून सामना केला होता, पण आज स्वातीच्या त्या रूपासमोर तो हतबल झाला होता. गजाने आपले दात ओठ खाऊन स्वतःला रोखण्याचा शेवटचा प्रयत्न केला. त्याने स्वातीचे दोन्ही हात पकडले आणि तिला आपल्यापासून थोडे लांब केले. त्याचे श्वास जड झाले होते आणि कपाळावर घामाचे थेंब साचले होते. तो म्हणाला, स्वाती, तू काय करतेस हे तुला समजतंय का? मी तुझा शत्रू आहे. मी त्या माणसाचा माणूस आहे ज्याने तुझ्या कुटुंबाला उद्ध्वस्त केले. गजा ओरडून म्हणाला, पण त्याचा आवाज आता कापायला लागला होता. स्वाती मात्र आज काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. तिने पुन्हा एक पाऊल पुढे टाकलं आणि गजाच्या छातीवर आपले हात फिरवले. पुन्हा मला माहिती आहे तू कोण आहेस. मला फक्त एवढंच माहिती आहे की गेल्या 1 महिन्यापासून तूच माझी काळजी घेतली आहेस. तू मला हात लावला नाहीस, पण तुझ्या त्या नजरेचं मी केव्हाच तुझी झाले आहे. गजाला स्वातीची ती ओढ स्पष्ट जाणवत होती. स्वातीचा स्पर्श जणू त्याच्या शरीरात वीज निर्माण करून जात होता. तो कसाबसा स्वतःला मागे खेचत होता, पण स्वातीची जिद्द वाढत चालली होती. तिने गजाच्या डोळ्यात पाहिलं, जिथे त्यात आता वासनेपेक्षा प्रेमाचा आणि आकर्षणाचा एक वेगळाच संघर्ष होता. गजाच्या मनातील तो संयमाचा बांध आता फुटण्याच्या मार्गावर होता. स्वाती त्याच्या इतकी जवळ आली होती की दोघांच्याही हृदयाचे ठोके एकमेकांना ऐकू येत होते. गजाला आता हे सगळं टाळणं खूप अवघड जात होतं. त्याला माहित होतं की एकदा जर त्याने ताबा सोडला तर परत फिरणं शक्य नाही. गजाचा तो पोलादी संयम पाहून स्वाती चक्रावून गेली होती. इतका प्रबळ आणि ताठर देह समोर असतानाही तो स्वतःवर नियंत्रण कसं मिळवू शकतो याचं तिला नवल वाटत होतं. पण स्वाती आता मागे हटणार नव्हती. तिने ठरवलं होतं की तो गजा दिवसा आपल्या भावनांना कुलूप लावून ठेवतो, त्याला रात्रीच्या अंधारात आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढायचं. दिवसभर स्वाती शांत होती, पण तिच्या डोक्यात एकच विचार चक्र सुरू होते. तिने रात्रीसाठी एक खास प्लॅन आखला होता. तिला माहिती होतं की गजा कितीही कठोर असला तरी शेवटी तो रक्तामांसाचा माणूस आहे. संध्याकाळ झाली आणि गजा कामावरून परतला. स्वातीने आज घरात वातावरण पूर्णपणे बदललं होतं. तिने खोलीत मंद सुवासाच्या उदबत्त्या लावल्या होत्या. गजासाठी तिने त्याचं आवडतं जेवण बनवलं होतं. गजा आत आला आणि त्याने हे सगळं पाहिलं. त्याच्या मनात शंकेची वालचूक चुकली, पण तो काही बोलला नाही. रात्र गडद झाली होती. गजा नेहमीप्रमाणेच आपल्या चटईवर झोपला होता. स्वाती मात्र आज साध्या कपड्यांऐवजी एका हलक्या आणि झिरझिरीत साडीत उभी होती, जी तिच्या सौंदर्याला अधिकच खुलून दिसत होती. ती हळूच गजाच्या जवळ आली. तिने मुद्दाम दिवा विझवला नाही तर त्याचा प्रकाश अधिक मंद केला. गजा झोपल्याचं नाटक करत होता, पण स्वातीचा तो सुगंध आणि तिच्या बांगड्यांचा आवाज त्याला अस्वस्थ करत होता. स्वाती त्याच्या अगदी जवळ जाऊन बसली आणि तिने आपला थंड हात गजाच्या गरम कपाळावर ठेवला आणि म्हणाली, गजा, झोपलात का? तिने अगदी हळू आवाजात विचारलं. गजा काहीच बोलला नाही. स्वातीने आता गजाच्या कानाजवळ जाऊन कुजबुजायला सुरुवात केली. तिचे श्वास उष्ण गजाच्या मानेला स्पर्श करत होते. तिने हळूच गजाच्या अंगावरची चादर बाजूला केली आणि आपली नखं फिरवायला सुरुवात केली. गजाचे हृदयाचे ठोके आता खोलीत स्पष्ट ऐकू येत होते. स्वातीचा हा मादक प्लॅन हळूहळू यशस्वी होत होता. तिने
आपले ओठ गजाच्या मानेवर टेकवल्याने गजाचा तो महिनाभराचा संयम आता थरथरायला लागला. त्याला आता स्वतःला रोखणं अशक्य वाटू लागलं होतं. स्वातीने आपला प्लॅन अधिकच तीव्र केला. तिने हळूच पदर बाजूला केला आणि गजाच्या हाताचा स्पर्श करत त्याला आपल्या जवळ ओढलं. गजाचे डोळे मिटलेले होते, पण त्याच्या पापण्या थरथरत होत्या. त्याला आता श्वास घेणंही जड झालं होतं. स्वाती झुकली आणि तिने तिचे ओले केस गजाच्या चेहऱ्यावरून फिरवले. गजा, माझ्याकडे बघ. तुला खरंच या क्षणाची भीती वाटते की माझ्या प्रेमाची? तिने त्याच्या ओठांच्या अगदी जवळ जाऊन विचारले. गजाने अखेर आपले डोळे उघडले. त्या डोळ्यात त्याला आता संयम नव्हता, तर स्वातीबद्दलची अथांग ओढ आणि वासनेचा एक प्रचंड आवेग होता. त्याने अचानक स्वातीचे दोन्ही हात पकडले आणि तिला आपल्या जवळ घेतलं. गजाचा तो रांगडा अवतार पाहून स्वातीच्या काळजाचा ठोका चुकला, पण तिच्या चेहऱ्यावर एक विजयाचं हसू होतं. गजाच्या महिनाभराचा बांध आता फुटला होता. त्याने स्वातीला झटक्यात घट्ट मिठीत धरलं की स्वातीचा श्वास अडकला, पण तिला त्या मिठीतच जगातील सर्व सुख मिळाल्यासारखं वाटत होतं. त्या रात्री गजाने स्वातीला आपल्या त्या ताठर देहाची आणि पुरुषत्वाची पूर्ण ओळख करून दिली. स्वातीच्या आवाजाला आणि तिच्या हालचालींना गजा आपल्या रांगड्या स्पर्शाने उत्तर देत होता. खोलीतल्या त्या मंद प्रकाशात दोन शरीरे एकरूप झाली होती. स्वातीला आता समजलं होतं की ज्या गजाला ती घाबरत होती तोच आता तिचा सर्वस्व झाला आहे. सकाळच्या कोवळ्या उन्हात त्या खोलीत एक वेगळीच शांतता होती. रात्रभर चाललेल्या त्या वादळानंतर आता दोघांच्याही मनात भावनांचं काहूर माजलं होतं. स्वाती गजाच्या छातीवर डोकं ठेवून शांत पडून होती, तर गजा तिच्या केसांतून हात फिरवत शून्यात बघत होता. स्वातीने शांतता तोडली. स्वाती हळूच वर बघत म्हणली, गजा, आता विचार बदलला नाही का तुमचा? की अजूनही वाटतंय मी तुमची शत्रू आहे? गजा एक सुस्कार टाकत म्हणाला, शत्रू असतीस तर इतका वेळ लागला नसता स्वाती. पण माझं मन मला खातंय. ज्या हाताने तुझ्या भावाच्या कुटुंबाला त्रास दिला, त्याच हाताने तुला स्पर्श केला. हे पाप आहे की प्रेम, हेच मला कळत नाहीये. स्वाती त्याचा हात घट्ट पकडत, हे पाप नाहीये. तुम्ही मला वाचवलंत. गजा, त्या दिवशी त्या गोदामात तुम्ही मला तुमच्या सोबत घेतलं नसतं तर त्या बाबांच्या तर गुंडांनी माझं काय केलं असतं याची कल्पनाही मी करू शकत नाही. तुम्ही महिनाभर स्वतःवर ताबा ठेवलाय, माझा सन्मान राखलाय. हे प्रेम नाही तर काय? गजा म्हणाला, पण अजय, जेव्हा त्याला समजेल की तू माझ्यासोबत सुखी आहेस, तेव्हा तू मला जिवंत सोडेल का? आणि तुला तरी तो स्वीकारेल का? त्याला वाटेल की तुझ्यावर जबरदस्ती केली. स्वाती डोळ्यात पाणी आणत म्हणाली, दादाला मी समजावून सांगेल, पण मला आता भीती वाटते ती तुमच्या बॉसची. त्यांना समजलं की तुम्ही त्यांच्या शब्दाबाहेर गेलात तर ते तुम्हाला सोडणार नाहीत. गजा, आपण इथून कुठेतरी लांब पळून जाऊयात का? गजा खंबीरपणे तिच्याकडे बघत म्हणाला, पळणं माझ्या रक्तात नाही स्वाती, पण तुला आता काही होऊ देणार नाही हे नक्की. आज ना उद्या अजय समोर येईलच, तेव्हा मला त्याच्या डोळ्यात डोळे घालून सांगावं लागेल की स्वाती आता फक्त माझी आहे. स्वाती लाजत त्याच्या मिठीत शिरली आणि मीही त्याला हेच सांगेन की गजाशिवाय माझं आता कोणीच नाही. इकडे रानातल्या त्या जुन्या घरात अजयची अवस्था शिगेला पोचली होती. तो घराच्या वरांड्यातच वेड्यासारखा फेऱ्या मारत होता. नेहा बाहेर आली आणि तिने अजयच्या खांद्यावर हात ठेवला. अजयने नेहाकडे पाहिले. त्याचे डोळे लाल झाले होते आणि हाताच्या मुठी घट्ट आवळलेल्या होत्या. अजय म्हणला, नेहा, आज मी स्वातीला पाहिलं. शहरातल्या एका गर्दीच्या दुकानात ती उभी होती. नेहा आश्चर्याने म्हणाली, काय, स्वाती सापडली? मग तू तिला घरी का नाही आणली? कुठे होती ती? आणि अजय हताशपणे खुर्चीवर बसत म्हणला, तिने मला पाहिलं नेहा. आमच्या नजरा एकमेकांना भिडल्या. मला वाटलं की ती धावत येईल, माझ्या गळ्यात पडून रडेल, पण नाही, ती मला बघून पळू लागली ग. एवढ्या अनोळखी माणसाला घाबरावी तशी ती गर्दीत गायब झाली होती. नेहा म्हणाली, अजय, हे कसं शक्य आहे? स्वाती तुला बघून का पळेल? नक्कीच त्या गुंडाने तिचं ब्रेन वॉश केलं असेल किंवा तिला काहीतरी मोठी धमकी दिली असेल. अजय म्हणाला, मलाही तेच वाटतंय. तिच्या गळ्यात मंगळसूत्र होतं नेहा. त्या नराधमाने तिला फक्त पळवलं नाही तर तिच्यावर आपलं नाव कोरलंय. पण स्वातीच्या डोळ्यात जी भीती होती ती मला स्वस्थ बसू देणार नाही ग. ती पळत होती कारण तिला वाटत असेल की मी तिला या अवस्थेत स्वीकारणार नाही. नेहा अजयच्या जवळ बसली आणि तिने त्याचा चेहरा आपल्या हातात घेतला. अजय, तू घाबरू नकोस. माझे बाबा किती बी क्रूर आहेत हे मला माहिती आहे. त्यांनी स्वातीला फक्त सूड घेण्यासाठी तिथं ठेवलंय. पण जर तिने तुला पाहिले तर याचा अर्थ ती याच शहरात आहे. आपण पुन्हा तिथे जाऊ, प्रत्येक गल्ली शोधू. अजयने नेहाला जवळ घेतलं. फक्त
मला फक्त भीती एकाच गोष्टीची वाटते, जर तिने स्वतःहून त्या गुंडाचा स्वीकार केला असेल तर. जर तिला आता आपल्या घरची ओढ उरली नसेल तर मी काय करू. तर पुढील भाग पहा, रोमॅन्स आणि सत्याचा शोध. अशाच थरारक आणि रोमॅन्टिक ट्विस्टसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. घंटीचे बटन दाबायला विसरू नका. तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा. धन्यवाद.